महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक संजय पाटील हत्येतील उर्वरित आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पाटील कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। महिनाभरापूर्वी अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवर बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांची निर्घृणपणे हत्या झाली होती। हत्येला 40 दिवस उलटूनही इतर संशयित आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप करत पाटील कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला। पाटील कुटुंबियांनी शेकडोंच्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक देत इतर संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। 22 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास संजय पाटील यांची शिवमंदिर रोडवर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती। हत्येनंतर काही तासातच शिवाजीनगर पोलिसांनी सूरज पाटील आणि हर्ष पाटील या 2 आरोपींना अटक केली आहे। एमआयडीसीतील प्लॉटच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। मात्र या प्रकरणात इतर संशयित आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप संजय पाटील यांच्या कुटुंबियांनी केला आहे। यावेळी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी पाटील कुटुंबियांनी केली। माझं नाव मुकुंद श्रीराम पाटील। माझ्या भावाच्या हत्येबद्दल अजून कोणतीही चौकशी पोलिसांनी केली नाही। ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला आमच्या घरच्या कुटुंबियांना कळवलं नाही। त्यांचा फोन त्यांच्याकडे होता तरी सुद्धा त्यांनी आम्हाला काय कळवलं नाही आणि नंतर आम्हाला सांगतात की तुमच्या भावाचं असं झालेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले, पण आम्हाला कळवलं नाही। आम्हाला कळवायला पाहिजे होतं, कारण त्यांच्याकडे सगळं आमच्या भावाचा फोन नंबर वगैरे सगळं होतं त्यांच्याकडे। तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं कुटुंबांना की घटनास्थळी असं झालेलं आहे, तुम्ही या, त्याची शहानिशा करा आणि त्याच्यानंतर त्यांनी तपासणी चालू करायला पाहिजे होती की बाबा असं हे का कोणत्या व्यक्तीने केलं काय असं ते हे केलं पाहिजे होतं। तर ते आम्हाला काही नाही सांगितलं। त्यांनी परस्पर घेऊन गेले की तिथे कमीत कमी हे झालं पाहिजे होतं की बाबा बॉडी पंचनामा तिथे झाला पाहिजे होता। होते ते त्यांनी सांगितलं लगेच कसे त्यांना मिळाले, लगेच 2 आरोपी त्यांना मिळाले कसे? जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला चापट मारतो आणि तो फरार होतो तर त्यावेळेस तो त्यांना शोधायला कमीत कमी 10-12 दिवस लागतात। यांना 2 तासातच कसं मिळालंय? आणि 2 तासात मिळू द्या, त्याचा तर हे भाग नाही, पण अजून कोणते व्यक्ती होते त्याच्यामध्ये ते पोलिसांनी तपास केला पाहिजे होते। त्याचा अजूनही तपास झालेला नाही। यांची मुलगी आहे। आम्ही पोलिसांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता त्यांनी आमची कोणती ते आम्हाला तपास चालू आहे असंच सांगतात सारखं। आम्ही सर्व डीसीपी एसीपी सगळ्यांना भेटून आम्ही वारंवार अर्ज करून पण त्यांनी कोणती ऍक्शन घेतलेली नाहीये आणि हे 2 जणांचं काम नाहीये। ते सगळे बोलतात आम्ही 2 आरोपींना अटक केली आहे, पण ही 2 लोकांचं काम नाही। ह्याच्यामध्ये नक्कीच 8 ते 10 मारेकरी असतील आणि सूत्रधारही वेगळे असतील, तरी पण कोणी अजूनही या बाबतीत चौकशी केली नाही। आम्ही स्वतः चौकशीसाठी गेलो असता आम्हाला सांगितले पोलीस आमच्याकडे चौकशीसाठी आलेले नाहीयेत। म्हणजे कुठल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन चालली आहे हे सगळ्यांना दिसतंय। आमची मागणी हीच आहे की आमचा तपास सीबीआय कडे देण्यात यावा, कारण हे जे प्रकरण ज्या पद्धतीने दाखवलंय हा फक्त बनाव आहे आणि प्रत्यक्ष प्रकरण काही वेगळंच आहे। हे जमिनीचा वाद नाही का पोलीस? हे जमिनीचं कारण त्यांनी पुढे केलेलं आहे। वाद हा कोर्टात होता, प्रत्यक्षात कधी वाद नव्हता। तर हे कारण त्यांनी पुढे केलेलं आहे, तर त्याबाबत सखोल चौकशी करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी केलेली नाही। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।